करावं आणि शुभेच्छा द्याव्यात। टाळ्या जरा जोरदार रवींद्र वायकर साहेबांसाठी। नमस्कार। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, आनंद दिघे साहेबांना वंदन करून, या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माझ्या बरोबरीने सातत्याने असणारे शिवसेना नेते कीर्तिकर साहेब, माझ्याबरोबर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्राधान्य देणारे रामदास भाई कदम, श्री अडसूळ साहेब, शीतलजी म्हात्रे, संजय निरुपमजी, कांगणे सरजी, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्मानित बंधू भगिनी मातांनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम शिवसेना पुरस्कृत आहेच, परंतु प्राधान्याने सांगायला गेलं तर आमचं सिद्धेशी कदम यांचा एकमेव कार्यक्रम, रेखीव कार्यक्रम, नियोजबद्ध कार्यक्रम जर कोणाला शाबासकीची थाप द्यायची असेल तर सिद्धेश कदम यांना जाते। एक उत्तम कार्यक्रम करण्याचा प्रशासक कसा असतो तो त्यांनी दाखवलेला आहे। सिद्धेशच्या आई देखील आता व्यासपीठावर आलेले आहेत, मिसेस वायकर देखील आहेत। या कार्यक्रमामध्ये शासन आपल्या दारी ही संकल्पना ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या दरवाजामध्ये जाणं, त्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सोडवणं, कलेक्टरच्या माध्यमातनं, त्यांच्या असलेल्या प्रशासनाच्या माध्यमातनं ज्या वेळेला कार्यक्रम होत नव्हता त्यावेळेला पहिल्याने मुख्यमंत्री हे लोकांच्या दारी, लोकांच्या ठिकाणी गेले आणि मग शासनातील पदाधिकाऱ्यांना त्यांना बोलवलं, या लोकांची कामं झाली पाहिजे, माझी जनता आहे, माझे लोक आहेत। हे ग्रामीण मध्ये घडलं, परंतु शहरामध्ये देखील अनेक लोकांना शासनाच्या माध्यमातून तहसीलमध्ये वेळ लागतं। जसं नेहमी म्हणतात, सरकारी काम आणि 6 महिने थांब, ही पद्धत कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाल्यानंतर अडगळीला पडली। तरी देखील काही लोकांच्या मध्ये कमी असते। शासनातला अधिकारी त्या खुर्चीवरती बसल्यानंतर त्याला वाटतं मी सांगेन तो दिवस, मी करेन तो ते काम आणि होईल तेव्हा काम, असं चालणार नाही। ही शिवसेना भाजप युतीचं काम आहे। आल्यानंतर त्या व्यक्तीचं काम तात्काळ त्या विधीमध्ये वेळेमध्ये झालं पाहिजे, हा दंडक असेल आणि त्याची सुरुवात पहिल्याने झाली, पण आज आणखीन जास्त झाली पाहिजे। मी फक्त 1-2 गोष्टी मांडणार आहेत। तर प्रामुख्याने सांगायचं झालं तर उपनगरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा, पेप्सीचं ग्राउंड आहे, त्या ठिकाणी मला करायचं आहे। कला संचनाची परवानगी दिलेली आहे। आपण त्या खात्याचे मुख्य आपल्या माध्यमातून जोगेश्वरी एरियामध्ये पेप्सीचं कंपाऊंड, हा गार्डनचा प्लॉट मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होणं ही लोकांची मागणी आहे, आमची मागणी आहे, तर आपण त्याला तात्काळ परवानगी द्यावी, ही माझी आमच्या लोकांची मागणी आपण मान्य करावी। याच पद्धतीने आरेमध्ये वर्षानुवर्ष आमचं गणेश विसर्जन व्हायचं, वर्षानुवर्ष, आज नव्हे तर गेल्या 60-70 वर्षापासून। आणि कायद्याने आता बडगा दाखवला होता की आरेच्या इथे वन विभागाची जागा आहे आणि त्या ठिकाणी विसर्जन होणार नाही। आम्ही कुठलंही काम असं कायद्याच्या माध्यमातून करत होतो, कुठलं तरी शासकीय निर्णय येतं आणि लोकांच्या भावनेशी खेळतंय। आपल्या माध्यमातून मी कलेक्टरच्या इथं माझं हेअरिंग लावलंय, हेअरिंग सुरू आहे। आपल्या माध्यमातून आदेश गेलं तर जोगेश्वरी, गोरेगाव आणि पुढच्या सर्व एरियाला, मालाड वगैरे सारख्या एरियाला
संपूर्ण जो विसर्जनाचा लोड आपल्या वर्षाव्याला पडतो तो सर्व लोड इकडे म्हणजे अर्धा लोड इकडे होईल, ही मागणी देखील आपण मान्य करावी. जनहिताची गणेश भक्तांची मागणी आहे, ही आपण मान्य करावी अशी आपल्याला विनंती करतो. तिसरं की आपण जोगेश्वरी म्हणून एक कार्यालय महानगरपालिकेचं आपण सुरू केलं. महानगरपालिकेचं कार्यालय सुरू आपल्या हस्ते रात्री 1:15 वाजता आम्ही त्याचं उद्घाटन केलं, कारण आम्हाला माहिती होतं ते काम झालं पाहिजे. परंतु शासकीय याच्यामध्ये आतापर्यंत त्याला वॉर्ड ऑफिसर नाही, अधिकारी नाही, बिल्डिंग तयार आहे, फर्निचर तयार आहे आणि काम सुरू नाही. आपल्याकडे खातं आहे, आजच्या आज आदेश काढावं, त्या ठिकाणी तात्काळ वॉर्ड ऑफिसची नेमणूक व्हावी आणि ते काम व्हावं. आपण आणखीन एक चौथी गोष्ट, माझ्या इथे SRA एक होता, SRA ला आपण गती दिलेली आहे आणि आपला आदेश गेल्यानंतर एका दिवसानंतर OC मिळून आज त्या 155 जणांना आपल्या मान्यतेने जे मिळाली OC आहे, आज चावी वाटपाचा कार्यक्रम देखील श्यामनगर मधील गणेश मैदानाच्या इथल्या वसाहतीला आपण चावी देण्याचा कार्यक्रम देखील आपण करत आहोत. SRA आणखीन चांगल्या तऱ्हेने होतोय. या SRA ला आपण आणखीन ज्या पद्धतीने आपण असा मेळावा घेतलाय त्याच पद्धतीने शासनाचे SRAचे अधिकारी प्रत्येक एरियामध्ये असा एक सेल निर्माण करा की शासनातले SRAचे अधिकारी लोकांच्या एरियापर्यंत जाऊन त्या ठिकाणी SRA झालं पाहिजे. जे स्वप्न शिवसेना प्रमुखांनी बघितलं होतं 40 लाख लोकांना घरकुल, ते स्वप्न आपण साकार करावं. आपण एक सेल करून त्या SRAच्या लोकांना तिथे जाऊन SRAला गती द्यावी. आज हा कार्यक्रम केलाय, चालू आहे. या कार्यक्रमाला सिद्धेश कदम आणि त्याचे सर्व सहकारी यांनी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल त्यांना शाबासकी देऊन, गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला आपलं देखील धन्यवाद मानून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वायकर साहेब. आणि आपण पाहतोय की आजचा कार्यक्रम सिद्धेश